नमस्कार मंडळी, व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचा होणार आहे, पण त्या अगोदर जर कुक विथ प्रियंका मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे ज्यावेळेस मी नवनवीन व्हिडिओ अपलोड करत असते त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल. 1. फ्रीजमध्ये चपातीचे पीठ ठेवल्यामुळे चिकट होते, त्यामुळे फ्रीजमध्ये जास्त वेळ पीठ भिजत ठेवू नका. नंबर 2. आला आणि गूळ बारीक करून मिक्स खाल्ल्यामुळे ॲसिडिटी कमी होते. नंबर 3. कोणत्याही ग्रेव्हीची चव वाढवण्यासाठी कांदा आणि टोमॅटो भाजताना त्यामध्ये 1 चमचा बेसन टाकावे. ग्रेव्ही चविष्ट बनते. नंबर 4. पोटात गॅस होत असतील तर लिंबू आणि सोडा प्यावे किंवा इनो प्यावे. नंबर 5. डोळे जळजळ करत असतील तर डोळ्यांवरती पाणी शिंपडावे किंवा काकडी कट करून गोल आकारामध्ये दोन्ही डोळ्यावरती 10 ते 15 मिनिटे ठेवून द्यावे. नंबर 6. हळदीचे पाणी पिल्याने घसा आणि सर्दी लवकर कमी होते. नंबर 7. कोणत्याही भाज्या कमी पाण्यामध्ये शिजवाव्या, चविष्ट बनतात. जास्त पाणी टाकल्यामुळे गॅससुद्धा जास्त जळतो. नंबर 8. कोणतीही ग्रेव्ही बनवताना टोमॅटो छान पिकलेले वापरावे, त्यामुळे टोमॅटोला एक छान स्वाद येतो, ग्रेव्हीला एक छान स्वाद येतो. नंबर 9. आलं लसूण पेस्ट जास्त काळ टिकविण्यासाठी ती बनवताना त्यात थोडं मीठ आणि तेल टाकून बनवावे. नंतर हवाबंद डब्यात किंवा भरणीमध्ये ठेवावे, जास्त दिवस टिकून राहते. नंबर 10. पालक प्युरी बनवताना गरम पाणी टाकल्यानंतर लगेचच काढून बर्फाच्या पाण्यामध्ये घालावा, यामुळे पालकाचा रंग एकदम आहे तसाच हिरवागार राहतो. नंबर 11. कोणतेही पीठ चाळताना चाळणीत एक छोटीशी वाटी ठेवावी, पीठ लवकर चाळले जाते. नंबर 12. लाल मिरची दळायला देण्यापूर्वी तिला मोहरीच्या तेलाचा हात लावावा, म्हणजे वर्षभर तिखटाचा लाल रंग आहे तसाच राहतो. किंवा आपल्या घरामध्ये मोहरीचे तेल नसेल तर भरणीमध्ये लाल तिखट न ठेवता स्टीलच्या डब्यामध्ये ठेवावे, आहे तसाच कलर राहतो. भरणीमध्ये ठेवल्यामुळे लाल तिखटाचा रंग पांढरा होतो. नंबर 13. वर्षभराचे तिखट मसाला, हळद यांना कीड लागू नये म्हणून हिंग टाकून ठेवावे. नंबर 14. एखाद्या भांड्याला कांद्याचा वास येत असेल तर ते भांडे मिठाच्या पाण्यामध्ये अर्धा तास बुडवून ठेवावे. मिठाच्या पाण्यात ठेवल्यामुळे भांड्याचा वास लवकर निघून जातो. नंबर 15. पुरण शिजवताना हरभऱ्याच्या डाळीत चमच्याभर तूर डाळ टाकली की पुरण चांगले शिजते, कटही चांगला येतो आणि फोडणी करताना तेल चांगले गरम झाल्यावर जिरे मोहरी टाकावी. चला तर मग मैत्रिणींनो, तुम्हाला यावरील टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तसेच चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल, अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे ज्यावेळेस मी नवनवीन व्हिडिओ अपलोड करत असते त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून मनपूर्वक आभार. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.